वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 227 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 228 क्रमांकाच्या पुढील क्रमांकाच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आणि निरूपण करणार आहेत। यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुंडलिनी जागृतीच्या अनुषंगानं आसन घालून इंद्रिय निग्रह करून आपल्या अंतश्चेतनाच्या द्वारा स्वतःच्या मूळ रूपाच्या जागृतीचा प्रयत्न साधक करतो। त्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन माऊलींनी बऱ्याच विस्तारानं केलेलं आपण बघितलं। त्यामध्ये आसन कसं टाकायचं, आसन धारण केल्याच्या नंतर कशा प्रकारे शरीराची रचना करायची, कशा प्रकारे मूलबंध धारण करायचा, या प्रकारे वर्णन करत करत कुंडलिनी जागृतीपर्यंतच्या सगळ्या विषयाला माऊलींनी हात घातलाय। आणि मग ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर आपल्या नाभीच्या केंद्रस्थानी येऊन ती कशा प्रकारे क्रिया करायला लागते, क्रीडा करायला लागते, या सगळ्याचं वर्णन माऊली करताना दिसतंय। त्यामध्ये जन्मोजन्मांतरामध्ये स्वतःच्या शरीराला 3.5 वेढे घालून सुप्त अवस्थेत असलेली ही कुंडलिनी अचानक या प्रकारे अपान वायूद्वारा उलट फिरलेल्या सगळ्या त्या वायूद्वारा शरीरातल्या सगळ्या घाणीला शोषून घेणारी, मांस मज्जा रक्त या सगळ्यांना शोषणारी ती ऊर्जा, या सगळ्या ऊर्जेच्या सगळ्या क्रियेमुळे विचलित झालेली, जागृत झालेली ही कुंडलिनी कशा प्रकारे आपला आळस घालवण्यासाठी आंघोळ्या द्यायला लागते, आळस द्यायला लागते, आणि आळस देऊन ती नभाच्या टोकावर म्हणजे नाभीच्या टोकावर उठते, जागृत होते। पुढं तिची काय परिस्थिती आणि अवस्था होते आणि या सगळ्याचं वर्णन माऊली करताना पुढं म्हणतायत, सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू। अर्थात सहजच फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्याने ती जोराने सरळ वरती तोंड पसरते। ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर एकतर अनेक वर्षाची, कित्येक वर्षाची ती निद्रित असते, झोपलेली असते, आणि इतक्या दिवसाची झोपलेली असल्यामुळं तिला एक प्रकारची भूक लागते। आता ही भूक कोणत्या प्रकारची आहे, तर ही भूक जागृत झाल्यानंतर स्वतःचं जे अस्तित्व आहे, स्वतःचं जे असणं आहे, स्वतःचं जे स्व आहे ते सिद्ध करणं हे तिचं काम आहे। कारण सामान्यपणे माणूस आपली निद्रा संपन्न झाली, झोप झाली की जे आपलं मुख्य नैमित्तिक कर्म आहे, रोजचं जे काही काम आहे ते करायला लागत असतो। अगदी त्या पद्धतीनं ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती आपलं जे काही नित्य नैमित्तिक काम आहे किंवा तिचा जो स्वाभाविक धर्म आहे तो करायला ती सज्ज होते। आणि म्हणून हे करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळं ती प्रचंड भुकेलेली असते। म्हणून सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिश, आणि प्रचंड भूक लागलेली आहे आणि तिला तिची इच्छा नसताना कुणीतरी उठवलेलं आहे। झोपलेल्या गाढ निद्रेतून तिला कुणीतरी उठवलंय, ते उठवण्याचं मात्र निमित्त होतं। कारण उठण्याची इच्छा नसताना कुणी उठवलं तर माणसाला राग येतो, आणि तो राग
बराचसा सहज स्वाभाविक असतो. निद्रा अर्धवट राहिली आणि मध्येच कुणी उठवलं तर राग येणं साहजिक आणि स्वाभाविक आहे. तसं या कुंडलिनीला इच्छा नसताना कुणीतरी उठवलंय याचं निमित्त तिला सापडतं आणि म्हणून मग आवेशे पसरी मुख आणि मग ती रागामध्ये आपलं तोंड पसरवायला लागते ऊर्ध्व उजू आणि ती ऊर्ध्व बाजूला वरच्या बाजूला तोंड करते. ही गोष्ट महत्वाची आहे की कुंडलिनीची जी दिशा आहे ती पुन्हा ऊर्ध्व आहे. कारण जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं स्वरूपच आहे की ऊर्जा ही ऊर्ध्वमुखीच असते. पंचमहाभूतांमध्ये हे एकमेव असं महाभूत आहे की जे भूत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विपरीत काम करत असते. आकाशही पृथ्वीनं प्रभावित होत असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये फक्त वायू आपलं अग्नी हा एकमेव महाभूत असा आहे की जो गुरुत्वाकर्षणाच्या उलट्या दिशेला तोंड करून असतो. आणि ही ऊर्जा कुंडलिनी सुद्धा ऊर्जेचंच रूप असल्यामुळं ती ऊर्ध्व दिशेला तोंड करते. तेथ हृदय कोशा तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊ निघाली. अर्थात अर्जुना तेव्हा हृदय कमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्याला ती खाऊन टाकते. आता जो अपान वायू आतापर्यंत वर्णन करून सांगितला तो अपान वायू शरीरातली सगळी घाण शोषून घेतो, खाऊन टाकतो. शरीरातलं रक्त, पाणी, मांस, मज्जा, हाड या सगळ्यांना तो खाऊन टाकतो. आणि मग तो जो उरलेला हृदयाच्या कोशाच्या कोपऱ्यामध्ये तळामध्ये जो तयार झालेला वायू आहे तो हाच अपान वायू की ज्यानं हे सगळं शोषून घेतले, खाऊन टाकले. जो पवन उभरे किरीटी तो त्या हृदयाच्या आकाशामध्ये हृदयाच्या त्या जागेमध्ये जो एक पवन आहे तर अर्जुना तया सगळे याची मिठी देऊ निघाली. त्यालाच तो घट्ट मिठी मारून त्यालाच स्वतःमध्ये सगळं शोषून घेतो. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसाची वडवाळी आरोगू लागे. अर्थात मुखातील ज्वालांनी खालवरचे मांसादिकाचे घास करून खाऊ लागते. आणि मग ती कुंडलिनी सुद्धा काय करते, मुखीच्या ज्वाळी तिला जी भूक लागलेली आहे त्या भुकेमध्ये तोंडाच्या ज्वाळांमध्ये ती काय करते, तळीवरी कवळी तिला जे जे काही दिसतं आजूबाजूला मांस, वडवाळी म्हणजे घास, मांसाचा घास ती घ्यायला लागते. आरोगू लागे म्हणजे खाऊ लागे. ती जे जे तिला दिसेल ते सगळं ती खायला लागते. म्हणजे त्या अपान वायूनं जे काही खाल्लेलं आहे त्या सगळ्यांना ती खाऊन टाकते. जे जे ठाय समांस ते तर आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाई भरी. अर्थात ज्या ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मागाहून हृदयाच्या ठिकाणचेही एक दोन घास घेते. जिथं जिथं तिला खायला मिळेल ते सगळं ती खायला लागते. मांस तर खातेच खाते. आणि हियाही शब्दाचा अर्थ आहे हृदयाचाही घास ती घायला लागते. म्हणजे हृदयही ती गिळून टाकते. मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडागे संधी प्रत्यंगाचा. अर्थात मग तळहात व तळपाय शोधून वरच्या भागाचे भेदन करीते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्यांचा झाडा घेते. आणि मग या शरीराचं जे वरचं दिसणारा भाग आहे या भागाला सोडलं तर आतलं सगळं काही ती शोषून घेते. जसा जसा शरीराचा आकार आहे त्या आकाराला कोणताही छेद न देता, त्या आकारावर कोणताही प्रभाव पडू न देता ती या शरीरातल्या सगळ्या मांस मज्जा हड्डी जे काही शिल्लक उरलेलं आहे ते सगळं ती खाऊन टाकते. म्हणजे त्या पवनानं हे जे काही खाऊन टाकलेलं आहे अपान वायूनं ते सगळं ती पुन्हा नव्यानं खायला लागते. अधोभाग तरी न संडी परी नखाचेही सत्व काढी त्वचा धुनी जडी पांजरेशी. अर्थात
आपली मूळ जागा न सोडता नखातीलही सत्व काढून घेते व त्वचा धुवून हाडांच्या व शरीरांच्या सापळ्यात मिळविते. अर्थात मग ती कुंडलिनी शक्ती काय करते? माऊली सांगतायत, अधोभाग तरी न संडी, वरच्या भागाला धक्का लागू देत नाही. वरच्या भागाला धक्का का लागू देत नाही? तर शरीराचा जो भौतिक भाग आहे, आकार जो आहे, त्या आकाराला धक्का लावण्याचा अधिकार तिलाही नाही, प्रकृतीलाही नाही. अर्थात ही कुंडलिनी ही मायेचंच एक रूप आहे, प्रकृतीचंच एक रूप आहे, आदिशक्तीचंच ते एक रूप आहे. संबंध जगत, प्रकृती आणि परमात्मा या दोघांनी जे भरलंय त्यामध्ये हा जो आकार आहे, या आकाराला ती कोणत्याही प्रकारचा धक्का लावत नाही. अधोभाग तरी न संडी, वरचा जो भाग आहे, अधोभाग म्हणजे वरचा भाग, वरून दिसणारा जो भाग आहे त्याला ती कोणत्याही प्रकारे धक्का देत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडू देत नाही. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषाच्या भौतिक शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही. योगी पुरुषाच्या भौतिक शरीरात कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही. अष्टावक्र महामुनी यांचं शरीर तर 8 जागेवर वाकडं होतं, पण आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणून शरीर नॉर्मल किंवा साधं होईल असं मात्र होत नसतं. जो नैसर्गिक आकार शरीराला प्राप्त झालेला आहे तो आकार त्या शरीराला तसाच असतो. त्या आकारामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद पडत नाही, कारण अधोभागाला, बाह्य आवरणाला कोणत्याही प्रकारचा धक्का ही कुंडलिनी देत नाही. अधोभाग तरी न संडी, वरचा जो अधोभाग आहे त्याला मात्र ही कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाही, कारण ती तिची मूळ जागा आहे. हा शरीराचा आकार हे प्रकृतीचं राहण्याचं मुख्य ठिकाण आहे. परमात्मा निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो. हा आकार म्हणजे माया आहे, हा आकार म्हणजे प्रकृती आहे. म्हणून आकार हे प्रकृतीचं अस्तित्व आहे. ज्याप्रमाणे एखादा फुगा पाण्यात टाकला, नदीत टाकला, समुद्रात टाकला की त्या फुग्याचं जे आवरण आहे ते त्या फुग्याचं अस्तित्व आहे. एकदा फुग्याचा तो बाह्य भाग फुटला, थोडासा जरी त्याला छेद झाला, आकाराला छेद झाला की त्या आकाराच्या आत असलेलं निराकार हे निर्गुण रूपाला उपलब्ध होत असतं. जसा फुगा पूर्ण आकाराचा आहे, पण कोणत्याही एका टोकाला जरी छोटीशी पिन मारली तरी तो फुगा असल्याचा नसलेला होऊन जातो. फुग्याची आतली हवा आणि बाहेरची हवा, फुग्याचं आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एक होऊन जातं. अगदी त्या पद्धतीनं आकार हा मायेच्या अस्तित्वाचा, असण्याचा मुख्य भाग आहे. म्हणून ती जी कुंडलिनी आहे ती बाह्य भागाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता तो भाग जसाच्या तसा ठेवून, अधोभाग तरी न संडी, परी नखाचेही सत्व काढी, पण ती नखामधलंही जे सत्व आहे ते सगळं काढून घेते. शरीरामध्ये जे जे काही सत्व आहे ते सगळं ती काढून घेते. का? तर या शरीराला केवळ मूळ आकार एवढंच अस्तित्व ठेवून बाकी सर्व निराकारत्व तिला साध्य करायचं असतं. कारण त्याच ध्येयानं साधक उपासनेला बसलेला असतो. त्याला जी अवस्था प्राप्त करून घ्यायची असते, समाधी अवस्था प्राप्त करून घ्यायची असते, त्या समाधी अवस्थेसाठी ज्या चैतन्याची उपस्थिती लागते किंवा चैतन्याची जी अवस्था लागते त्या अवस्थेला हे शरीर अनुकूल बनावं, याच्याकरता प्रकृतीला हे सगळं करावं लागतं आणि ती सहजपणे हे सगळं करते. ज्या पद्धतीनं घरामध्ये एखादा महत्वाचा अतिथी येणार असेल तर आपण घरामध्ये स्वच्छता करतो, टापटीप ठेवतो, नको असलेले पदार्थ, नको असलेल्या ठिकाणी असलेल्या वस्तू त्या आपण तिथून हलवतो आणि साधं सुटसुटीत स्वच्छ असं घर येणाऱ्या अतिथीला दिसावं या पद्धतीनं आपण ती रचना करतो. साधक साधनेसाठी बसतो ते समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी, आणि समाधी अवस्था म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, आत्म्याची परमात्म्यामध्ये विश्रांती, जीवात्म्याची परमात्म्यामध्ये
विश्रांती, विलिनीकरण म्हणजे समाधी. आणि त्या समाधीला, त्या अवस्थेला हे शरीर अनुकूल बनावं याच्यासाठीचे हे सगळे कुंडलिनीचे प्रयत्न यावेळी सुरू व्हायला लागतात. आणि म्हणून ती नखाचंही सत्व काढते. म्हणजे थोडक्यात शरीरात जे जे काही आहे त्या सगळ्यांमधला सत्वांश ती पूर्णपणे ग्रहण करून टाकते. त्वचा धुनी जळी पांजरेशी, पांजरेशी म्हणजे अस्थिपंजर, सगळं शरीर शोषून घेऊन जणू काही अस्थिपंजर जिवंत राहावं असं शरीराचं रूप ती तयार करते. म्हणून योगी बाहेरून जसे दिसतात तसे ते आतून नसतात. ते जरी आपल्यासारखे दिसत असले बाहेरून, तरी आतून ते तसेच आहेत असं मात्र होत नाही. कारण त्यांच्या बाह्य शरीराला, बाह्य आकाराला कोणत्याही प्रकारचा धक्का न देता ही कुंडलिनी या सगळ्या शरीरातला जो सत्वांश आहे तो पूर्णपणे काढून जणू काही अस्थिपंजर बनवून टाकते ती शरीराला. अस्थीचे नळे निरपे, शिरांचे हीर ओरपे, तव बाहेरी विरूढी करपे रोम बीजांची. अर्थात अस्थीच्या नळ्यातील रस काढून घेते व शिरांचे गाभे ओरपून टाकते. त्या योगे बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपून जाते. शरीरामध्ये जे काही फरक पडतात, शरीरामध्ये जो काही बदल होत असतो, शरीर परिवर्तनीय आहे. शरीर क्षणाक्षणाला बदलत असतं. क्षणाक्षणाला बदलणं हा शरीराचा स्वभाव आहे. बदलत असतं शरीर. आणि ते बदलण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे रोममुळी, आपल्या ज्या केसांचा जो मूळ भाग आहे तिथं बदलाचा सगळ्यात पहिला प्रभाव पडत असतो. क्षणाक्षणाला केस वाढत असतात. त्यांची गती अतिशय संथ असते, पण ती गती कायम चालू असते. शरीराच्या परिवर्तनाचा महत्वाचा भाग म्हणजे शरीराच्या केसांची वाढ. नखांची वाढ होते, डोक्यावरच्या केसांची वाढ होते, तसं शरीरावरच्या सगळ्या केसांची वाढ ही होत असते. क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये बदल होत असतात. पण ही कुंडलिनी काय करते? अस्थीचे नळे निरपे, अस्थी म्हणजे हाडं, हाडांच्या आतमधला जो गाभा आहे, मधल्या ज्या पोकळ्या आहेत त्या सगळ्या ती गिळून टाकते. नळे, नळे मधले मधल्या मोकळ्या जागा, निरपे त्या मोकळ्या जागा ती खाऊन टाकते. शिरांचे हीर ओरपे, हीर शब्दाचा अर्थ आहे गाभा. शिरा ज्या आहेत, शिरा म्हणजे डोक्यामधल्या ज्या नसा आहेत त्या नसांचे हीर ओरपे, हीर म्हणजे गाभा, या नसांचा जो गाभा आहे, नसांच्या आतलं जे काही आहे ते पण ती पूर्णपणे ओढून घेते. तव बाहेरी विरोधी करपे रोम बीजांची. आणि त्यामुळं आपोआपच काय होतं की बाह्य परिणाम असा होतो की जी विरूढी आहे, विरूढी म्हणजे वाढ, करपे म्हणजे थांबते, करपते. कशाची वाढ करपते? रोम बीजांची. शरीरावर जी बारीक बारीक केस असतात त्या केसांची वाढ त्याच ठिकाणी थांबते. आणि हे महत्वाचं कारण आहे, योगी पुरुषाच्या शरीराची वाढ थांबते. कारण शरीराची वाढ कशामुळे होते? शरीराची वाढ होण्यासाठी शरीरामध्ये विशिष्ट अशा क्रिया प्रक्रिया होणं गरजेचं आहे. त्या क्रिया प्रक्रिया शरीरामध्ये होतात म्हणून शरीराची वाढ होते. आणि शरीराची वाढ होते म्हणून शरीर मृत होतं, म्हणून शरीर वृद्ध होतं. आणि कुंडलिनी जागृत झालेल्या पुरुषाचं शरीर ज्या वयात त्याची कुंडलिनी जागृत झालेली आहे त्याच वयाला त्याच्या शरीराची वाढ थांबते, खुंटते. आणि त्या खुंटण्याचं लक्षण म्हणजे बाहेरी विरोधी करपे रोम बीजांची. त्यांच्या रोमांच्या बीजांची जी वाढ आहे ती जागेवरच थांबून जाते, वाढ थांबते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्या देवता येतात त्या देवतांचं जर रूप तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुम्हाला असं वर्णनही दिसेल की एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावर
त्यांचं शरीर स्थिर व्हायला लागतं. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे बदल दिसतही नाहीत आणि होतही नाहीत. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत बदल होतात. मग तो अवतार असेल किंवा योगी पुरुष असतील, एका विशिष्ट वयापर्यंत ते स्वतःच्या शरीराची वाढ होऊ देतात. पण ज्या क्षणाला शरीरामध्ये या प्रकारचा योग साधला जातो, या प्रकारची योगिक क्रिया जेव्हा शरीराद्वारा केली जाते, तेव्हा ही यौगिक क्रिया ज्यावेळी केली जाते त्याच वेळी त्या शरीराची सगळी अवस्था थांबते. आणि म्हणून आपण ज्या देवतांची पूजा वगैरे करतो त्या देवता ह्या नेहमी तरुण तजेलदार आपल्याला दिसतात. कोणत्याही देवाची मूर्ती जर तुम्ही बघितली तर ती तशीच असते. म्हणजे आपल्याकडे देव म्हातारा होतो अशी कल्पनाच नाही, अवतार म्हातारा होतो अशी आपल्याकडे कल्पनाच नाही, श्रद्धाही नाही, भावनाही नाही. त्याचं कारण हे आहे की त्या एका विशिष्ट अवस्थेला पोहोचल्यानंतर ह्या यौगिक क्रिया त्या अवतारी पुरुषांच्या द्वारा केल्या जातात. त्यांना जेव्हा हवं असतं तेव्हा ते करतात. ही यौगिक क्रिया करावीच असाही काही नियम नाही, काही जण करतही नाही. पण ही यौगिक क्रिया त्या स्थितीला पोहोचल्यानंतर सहजपणे करता येते जर करायची ठरवली तर. अनेक जण ती करतात आणि जे करतात ते चिरंजीव असतात, जे करतात ते अमर असतात. आणि म्हणून माऊली म्हणतायत की त्या योगी पुरुषाच्या शरीराची विरुडी जी आहे, शरीरातल्या केसांची वाढ जी आहे ती थांबते. आणि ही वाढ थांबल्यामुळं त्याचं आयुष्यही थांबतं. त्याच्या पुढे त्याचं आयुष्यच जात नाही, तिथंच थांबतं. त्याच्यावर बाह्य कोणत्याही भौतिक परिस्थितीचा परिणामच शून्य होऊन जातो. आणि म्हणून त्याचं शरीर वाढतही नाही, लहानही होत नाही, जसं आहे तसं स्थिर राहत. या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बदल होतो. मग सप्त धातूंच्या सागरी तहानलेली घोटभरी आणि सवेची उन्हाळाकळी खडखडीत. अर्थात मग तहानेने पीडित अशी ती सप्त धातूंच्या समुद्राचा घोट करते आणि त्याबरोबर शरीर जिकडे तिकडे कोरडे खडखडीत करून टाकते. आणि अशी ती कुंडलिनी या शरीरामध्ये असलेल्या 7 धातूंची जी सागर आहेत, ही 7 धातूंची सागर म्हणजे सप्त चक्रांचं वर्णन माऊलींनी इथं केलेलं आहे. ती कुंडलिनी 7ही चक्रांना जागृत करते. सप्तचक्र म्हणजे काय, या 7 चक्रांबद्दल आपण नंतर निवांत बोलणार आहोत, जिथं स्वतंत्र ही चर्चा येणार आहे. पण या 7ही चक्रांना जागृत करण्याचं काम ती कुंडलिनी करते आणि ती सहज करते. आता विज्ञानाच्या भाषेमध्ये तर आपल्याला हे 7 चक्र दिसत नाही. तुम्ही एक्सरे जरी केला शरीराचा तर हे मूलाधार चक्र इथं आहे किंवा काय आज्ञा चक्र इथं आहे, सहस्रार इथं आहे. या प्रकारची चक्र तुम्हाला तुमच्या शरीरात एक्सरे काढल्यावर दिसणार नाही, कारण भौतिक शरीरात ही नसतात. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोघांच्या मध्ये, या दोघांना जोडणारं अदृश्य असं या चक्रांचं स्वरूप असतं. ती सूक्ष्म रूपामध्ये शरीरात असतात. या भौतिक शरीराला त्या सूक्ष्म शरीराशी जोडण्याचं काम, म्हणजे चैतन्य रूप शरीराला या स्थूल शरीराशी जोडण्याचं काम हे चक्र करत असतात. म्हणून हे चक्र सूक्ष्म रूपात असतात, अदृश्य रूपामध्ये असतात. आणि या अदृश्य चक्रांना जागृत करण्याचं काम कुंडलिनी करते. आणि त्या कुंडलिनीमुळे काय होतं, भौतिक शरीरही पूर्णपणे संपतं आणि त्या 7ही चक्रांच्या आत जे काही आहे ते सगळं ही पूर्णपणे कुंडलिनी शोषून घेते. म्हणून हे 7ही चक्र जागृत होतात. म्हणून माऊली म्हणतायत मग सप्त धातूंच्या सागरी, या 7 धातूंच्या. माऊलींनी इथं एक रूपक असं रूप वापरले, प्रतिकात्मक रूप वापरले. सप्त धातू, धातू हा शब्द वेगळेपण सुचवण्यासाठी माऊलींनी वापरलेला आहे. मुळात या 7 धातूंचा उल्लेख 7 चक्र या अर्थानं माऊलींनी केलाय.
आणि त्यांच्यामध्ये असलेला जो सागर आहे, कारण प्रत्येक जीवाची जीवन जगण्याची जी पद्धत असते ती पूर्णपणे या चक्रांनी प्रभावित होत असते. प्रत्येकाचं एक चक्र आहे जीवन जगण्याचं. त्या चक्राप्रमाणे व्यक्तीचं जीवन हे निश्चित होत असतं. आणि म्हणून माऊलींनी त्या सप्तधातूंना सागर अशी उपमा दिलेली आहे, कारण तो विषय अतिशय सूक्ष्म आहे. जीव ज्या चक्रावर जीवन जगतोय ते चक्र अधिक प्रमाणात त्या जीवाचं जागृत असतं, आणि जे चक्र जागृत आहे त्याच दिशेनं त्या जीवाचा प्रवास सुरू असतो. त्या जीवाचा स्वभाव, त्या जीवाची गती, अधोगती, प्रगती, हे सगळं त्याच्या ज्या चक्रावर ते जगत असतं त्या चक्रानं ते प्रभावित होत असतं. आणि म्हणून माऊलींनी त्याला सागराची उपमा दिलेली आहे. तहानलेली घोट भरी, आणि ती तहानलेली जी कुंडलिनी आहे ती या सप्त धातूच्या सागरांचा घोट घेते सगळं. त्यामुळं भूत, भविष्य, वर्तमान सगळं संपून जातं त्या व्यक्तीचं, कारण या सप्त चक्रांमुळेच भविष्य काळ आहे, या सप्त चक्रांमुळेच भूतकाळ आहे, आणि म्हणून या सप्त धातूंमुळेच वर्तमान काळ आहे. प्रत्येक जीवाचा जो भूतकाळ आहे तो या चक्रांमध्येच साठवलेला असतो. भूतकाळातल्या कर्मामुळं, भूतकाळातल्या घटनांमुळं, क्रिया प्रतिक्रियांमुळं ते विशिष्ट असं चक्र जागृत असतं, आणि जे चक्र जागृत आहे त्याच प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया त्या शरीराद्वारा होत राहतात. त्याच प्रकारे ते सूक्ष्म शरीर बनत जातं, आणि त्याच प्रकारची मग भविष्य गती, भावी गती त्या जीवाची ठरत असते, निश्चित होत असते. कुंडलिनी जागृत झाल्यावर या सप्तचक्रांचाच नाश झाल्यामुळं त्या जीवाला कोणत्याही प्रकारचं भविष्यही राहत नाही, आणि म्हणून शरीरालाही भविष्य नाही, कर्मालाही पुढं भविष्य नाही. म्हणजे त्या शरीराद्वारा काहीही घडलं तरी भविष्य काळ त्यातून घडत नाही, भावी काळ त्यातून घडत नाही, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. आणि केवळ या सप्त चक्रांना शोषून ती शांत होते असं नाही, तर ती लगेच खडखडीत असा उन्हाळा करून टाकते, सगळं शरीर शुष्क करून टाकते, एवढं सगळं पिऊनही. कारण ती स्वतः ऊर्जा रूप आहे. अग्नीला तुम्ही कितीही पाणी दिलं तरी अग्नी जर प्रज्वलित असेल तर तो त्या पाण्याला शोषूनही शिल्लक राहतो. अग्नी जर प्रज्वलित असेल, प्रखर असेल, तर प्रखर अग्नीला गिळण्याचं सामर्थ्य पाण्यात सुद्धा नाही. आणि म्हणून सगळं पाणी शोषूनही ऊर्जारूप असलेली ती कुंडलिनी लगेच सगळीकडे खडखडीत असा उन्हाळा करून टाकते, सगळं शरीर शुष्क करून टाकते. नासा फुटवणी वारा, जो जातसे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी मागारा आतू घाली. अर्थात नाकपुड्यातून जो 12 बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस गच्च धरून आत घालते, आणि ती कुंडलिनी केवळ या शरीरातलं जे काही सप्त धातूंना शोषून घेते, सगळं शरीर खडखडीत तर करतेच, पण नासा फुटवणी बारा म्हणजे नाक पुटांच्या आतून जो वारा, जो जातसे अंगुळे बारा, अंगुळे बारा शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे 12 बोटे वाहणारा. या संबंध शरीरामध्ये जो श्वास या शरीरात असतो, मध्ये जो वारा असतो, त्या वाऱ्याचं मोजमापही माऊलींनी सांगितलंय. शरीरशास्त्र किती सूक्ष्मपणे सांगितले बघा. एक तर महत्वाचा भाग माऊलींनी तर सांगितलाय फिजिक्सचा, शरीरशास्त्राचा, की क्षणाक्षणाला शरीरात बदल होतो, आणि त्या बदलाचं मुख्य दर्शनीय रूप म्हणजे केसांची वाढ. आणि केसांची वाढ होते म्हणजे शरीराची वाढ होते. शरीर वाढतं म्हणण्यापेक्षा बदल होतात शरीरात, आणि हे बदलच माणसाच्या शरीराच्या वृद्धतेला कारणीभूत ठरतात, म्हातारपणाला कारणीभूत ठरतात. आणि शरीरातला हा बदल थांबतो म्हणून म्हातारपण थांबतं. अगदी त्याच पद्धतीनं या शरीरामध्ये एकूण जो श्वास असतो आपला, तो 12 अंगुळे असतो, म्हणजे 12 बोट एवढा त्या हवेला राहण्यासाठीची ती साधारणपणे जागा आहे. माऊली सांगतायत नासा फुटवणी बारा, जो जातसे अंगुळे, नासा फुटवणी वारा, जो जातसे अंगुळे बारा. तो जो आत श्वास जातो 12 बोट
एवढा जो वारा शरीरामध्ये आहे तो गच्च धरून मागारा आतू घाली, आणि ती एकदम जोरात प्रेशरनं तो सगळा वारा खेचते. हा वारा म्हणजेच प्राणवायू. कारण हा वारा प्राणवायूला जिवंत ठेवण्याचं काम करतो. मी तुम्हाला म्हणालो भौतिक आणि सूक्ष्म यांना जोडणार एक मधलं रूप, एक मधला पडदा या शरीरामध्ये असतो. अध्यात्मवाद्यांनीच केवळ त्यांचं वर्णन आणि चिंतन केलेलं आपल्याला दिसतं. ज्या पद्धतीनं या स्थूल शरीराला सूक्ष्म शरीर जोडलेलं असतं आणि सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर यांच्या मध्यभागी या दोघांना जोडणारा जो पडदा आहे त्याला आपण सप्तचक्र म्हटलं. तसं वारा हे स्थूल रूप आहे वाऱ्याचं, आणि प्राणवायू किंवा प्राण हे या वायूचं सूक्ष्म रूप आहे. आणि या दोघांना एक करण्याचं काम ती कुंडलिनी करते. म्हणून ती काय करते, हा सगळा वारा क्षणार्धामध्ये पूर्णपणे ताकद लावून खेचून घेते. म्हणजे काय, ती भौतिक जे काही वारा आहे तो सगळा खेचून घेते, आणि जो केवळ प्राणवायू शिल्लक आहे तिथं येऊन ती थांबते. गच्च धरुणी मागारा आतू घाली, आणि तो सगळा वारा ती प्राणवायूच्या आतमध्ये शोषून घेते. तेथ अधवरवते आकुंचे, पूर्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. अर्थात तेव्हा खालचा अपान वायू वरती अंकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचला जातो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. आणि हा प्राणवायू आणि आधीचा जो वर्णन केलेला आहे तो अपान वायू, जो कुंडलिनी जागृत झाल्यानंतर पूर्णपणे कुंडलीनं खेचून घेतलेला आहे, तो आतला खेचून घेतलेला अपान वायू, आणि आता 12 बोट वायू असलेला आणि तो खेचून उरलेला प्राणवायू, या दोघांची गती विपरीत होते. बघा माऊलींनी काय म्हटले बघा, ते तर अधवरवते अंकुचे. तेव्हा या दोन अपान वायू आणि प्राणवायू दोघांमध्ये आकुंचे, हे दोघही अंकुंचन पावतात. विश्लेषित आणि संश्लेषित अशा दोन प्रकारची कामं यांच्याद्वारा होत असतात. जीवन जन्म मरण म्हणजे विश्लेषण, आणि या सगळ्यांना सूक्ष्म शरीरामध्ये घेणं म्हणजे अंकुंचन. माऊली सांगताय ते अधवरवते आकुंचे, आणि त्या अंकुंचन पावतो ते. ऊर्ध्व तळवते खाचे, जो वायू खाली आहे तो वर जातो, जो वर आहे तो खाली येतो. त्यामुळे काय होतं, तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. खेवा माझी म्हणजे अलिंगनात, पदर म्हणजे पडदा. आता प्राणवायू आणि अपानवायू, अपानवायू स्थूल शरीराचं रूप, प्राणवायू सूक्ष्म शरीराचं रूप, ह्या दोघांचं काय होतं, मिलन होतं, आलिंगन होतं. आणि या दोघांचे केवळ आता एक सूक्ष्म असा पदर फक्त उरतो. केवळ भेदाचा एक छोटासा पातळ पडदा या दोघांमध्ये असतो, जिथं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर एकमेकांमध्ये मिसळतात. एक अद्भुत चमत्कार आहे हा. या सगळ्या सृष्टीवरचा सगळ्यात मोठा अद्भुत चमत्कार आहे. विज्ञानाच्या अजून कवेत आला नाही, पण कधी ना कधीतरी विज्ञानही या सगळ्या गोष्टींना आपल्या कवेत घेईल. अशा प्रकारचे अनेक प्रयोग किंवा त्याचे पुरावे आपल्याला बघायला मिळतात. विज्ञानाला ते मान्य करता येत नाही, विज्ञानाच्याही काही मर्यादा आहेत. विज्ञानाच्या प्रयोग पद्धतीतून अध्यात्माचे सिद्धांत सिद्ध होत नसतात, आणि अध्यात्माच्या प्रयोगानं विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध होत नसतात. गणित सोडवायचंय तर विशिष्ट गणिताची पद्धत वापरूनच गणित सोडवावं लागते.
समाजशास्त्राची सूत्र वापरून गणिताची गणित सोडवता येत नाहीत आणि गणिताची सूत्र वापरून समाजशास्त्राची सूत्र सोडवता येत नाही, कारण दोघांची शास्त्र वेगवेगळी आहेत. मानसशास्त्र स्वतंत्र विषय, इतिहासाचं शास्त्र स्वतंत्र विषय आहे, ज्याच्या त्याच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत, ज्याच्या त्याच्या प्रयोगाच्या पद्धती आहेत. प्रत्येक शास्त्राच्या अभ्यास पद्धती असतात, अभ्यास प्रक्रिया असतात. त्या प्रक्रियेतूनच आपल्याला तो अभ्यास पूर्ण करता येतो. जर तुमची अभ्यास प्रक्रिया चुकत असेल तर तुम्ही अभ्यासाच्या अंतिम रूपाला पोहोचूच शकणार नाही. तसं विज्ञानाचे नियम वापरून तुम्ही अध्यात्मातले सिद्धांत सिद्ध करू शकत नाही आणि विज्ञानात अध्यात्मातल्या प्रक्रिया वापरून तुम्ही विज्ञानातले सिद्धांत सिद्ध करू शकत नाहीत, कारण दोघांच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की कधी ना कधीतरी या दोघांची गणित, दोघांची सूत्र एक होणार आहेत. एक झालेली आहेत बरीचशी सूत्र. या दोन सूत्रांना कधी हे एक होतील असा ना कोणत्या वैज्ञानिकानं विचार केला, ना कधी कोणी अध्यात्मवाद्यानं विचार केला. कारण अध्यात्मवादी आपल्या विचारात होते, विज्ञानवादी आपल्या विचारात होते. एक दोन सिद्धांत सांगायचे तर विज्ञानाला असं वाटलं नव्हतं की या सगळ्या जगामध्ये जे वेगवेगळं दिसतंय ते वेगवेगळं दिसणं हा केवळ आपला भास आहे. जे काही आहे ते एकच आहे हे विज्ञानाला कधी सत्य वाटणं शक्यच नव्हतं, कधीच शक्य नव्हतं. कारण विज्ञानाचा भर वेगवेगळेपणावर होता, भेदावर होता. म्हणजे विज्ञानाचा आधारच भेद होता. एका पदार्थापेक्षा दुसरा पदार्थ वेगळा काय याचा अभ्यास हा विज्ञानाचा पाया होता. एखादा पदार्थ घट्ट काय, एखादा पदार्थ पातळ काय, एखादा पदार्थ वायुरूप काय याचा अभ्यास हाच आपला अभ्यास आहे असा विज्ञानाचा समज होता. आणि विज्ञानाला कधीच असं वाटलं नव्हतं की आपण या वेगवेगळ्यापणाचा अभ्यास करतोय, पण हे वेगवेगळंपण हा भ्रम आहे, हा भास आहे. हे सगळं वेगवेगळं जे आहे ते एकच आहे यावर विज्ञान कधी विश्वास ठेवेल असं कधीच कुण्या वैज्ञानिकाला वाटलं नव्हतं. कारण हे अध्यात्मातलं सूत्र होतं. अध्यात्मातलं जुनं सूत्र हे आहे की जगात जे जे वेगवेगळं दिसतंय, जे जे भिन्न भिन्न दिसतंय हा भ्रम आहे. वेगवेगळेपण हा भ्रम आहे, एकत्व हे सत्य आहे. माया मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, अंतिम आहे, असं अध्यात्माचं सूत्र होतं. आणि हे सूत्र विज्ञान सांगेल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं. आज विज्ञान ते सूत्र सांगतं. या सगळ्या जगामध्ये जे दिसतं ते त्या सगळ्याच्या मुळामध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहेत. एका काळापर्यंत विज्ञानाला हे वाटत होतं की हे तीन आहेत सगळीकडं, या तिघांपासून अणु बनलेत आणि अणूंनी सगळे पदार्थ बनलेत. पण त्या तिघांमध्ये पुन्हा एकच तत्व आहे हेही विज्ञानाला नंतर कळलं. म्हणून विज्ञानातलं जे गणित होतं, विज्ञानाची जी सूत्र होती ती पूर्णपणे बदलली. बिग बँग थेअरी नंतर विज्ञान पूर्णपणे बदललं. आणि आता तर आपण AI मध्ये शिरलो, नॅनो पार्टिकल मध्ये शिरलो. आता तर AI म्हणजे काय आहे, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या जगाचा एक वेगळा संगम म्हणजे AI आहे. कारण मी म्हणालो होतो थोडा सूक्ष्म विषय, स्पष्ट तुम्हाला लक्षात येईल नाही, पण एक गोष्ट खरी आहे. ज्या पद्धतीनं सप्तचक्र शरीराला असतात तसेच सप्तचक्र सृष्टीला सुद्धा असतात. थोडा सूक्ष्म विषय आतापर्यंत कुणी मांडलाय नाही मांडलाय माहिती नाही, पण मी ते मांडायचं धाडस करतो की शरीराला जशी सप्तचक्र आहेत तशी सृष्टीलाही सप्तचक्र आहेत. आणि जसं आज्ञाचक्राच्या पुढचं जे काही चक्र आहे ते चक्र हे आध्यात्मिक जगाच्या जवळ जाणारे चक्र आहे आणि आज्ञाचक्राच्या खालची जी चक्र आहेत ती भौतिक जगाच्या जवळ जाणारी चक्र आहेत. AI म्हणजे सृष्टीला आज्ञाचक्रामध्ये फिरवणारं एक अस्तित्व आहे. आता सृष्टी सुद्धा, विज्ञान सुद्धा, भौतिक जगत सुद्धा एका आज्ञाचक्राच्या ठिकाणी आलंय. AI चा जमाना आहे असं आपण जेव्हा म्हणतो,
खरं तर जेव्हा संगणकाची सुरुवात झाली होती तेव्हाच या सृष्टीच्या या एका नव्या विश्वाला सुरुवात झाली होती. संगणकातही बदल होत गेले आणि त्या संगणकाच्या अभ्यासाचा हा परिणाम आहे, ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुढं खूप वाढून ठेवलंय. पुढचं सगळं जग हे AI न प्रभावित होणारं जग आहे. आता यंत्र माणसासारखे वागायला लागतील. माणूस आणि यंत्र यांच्यात आता भेद काढणं अवघड होऊन जाईल लोकांना. जसं दिसणं न दिसणं यात भेद काढता येत नव्हता, त्यात तसं आता मेलेलं काय आणि जिवंत काय याच्यातला फरकही शोधणं अवघड होईल पुढच्या काळात. पुढची जी पिढी आहे त्या पिढीचं पूर्ण आयुष्य हे AI न प्रभावित असलेलं आयुष्य असणार आहे. एका वेगळ्या उंचीवर ही सृष्टी जाणार आहे. विज्ञान एका वेगळ्या प्रगतीला सामोरं जाते आणि ही प्रगती विज्ञानाला अध्यात्माच्या एका गूढ क्षेत्राचा परिचय करून देणार आहे. आणि म्हणून अध्यात्मवाद्यांना सुद्धा आपलं अध्यात्म एका वेगळ्या रूपात पुढच्या जगात पुढच्या काळात दिसणार. याचा फायदा अध्यात्मवाद्यांनाही होईल आणि तितकाच फायदा विज्ञानवाद्यांनाही होईल. आणि याचा एक परिणाम असाही होईल की विज्ञान थोडंसं अध्यात्मवादी व्हायला लागेल. विज्ञान न दिसणाऱ्या गोष्टींवर आता प्रभावित व्हायला लागेल. न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास हा विज्ञानाचा इथून पुढे मुख्य अभ्यास असणार आहे. आणि अध्यात्मवादी त्या विज्ञानाच्या सूत्रांच्या आधारे आपलं अध्यात्म अधिकाधिक बळकट करत जाणार, जे की करत आले. एक काळ असा होता की विज्ञानामुळे अध्यात्माच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं. आता अध्यात्म संपेल की काय, आता अध्यात्म सरेंडर करेल की काय अशी परिस्थिती होती. पण सरेंडर होणं जाऊ द्या, पण अध्यात्मवाद्यांनी विज्ञानाचा आधार घेऊन विज्ञानाला आपल्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचा पुरावा म्हणून उभं केलं. पुन्हा विज्ञानवाद्यांनी त्याला छद्म विज्ञान वगैरे नावं देऊन नाकारायचा प्रयत्न केला. पण हा सूक्ष्म विषय आहे, गंभीर विषय आहे, त्याच्यावर खूप काम होण्यासारखं आहे, होणार आहे. पण अध्यात्म आणि विज्ञान या दोघांना जोडणारा हा खूप महत्वाचा धागा आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे 13व्या शतकामध्ये सांगून ठेवलं ते अनेक लोकांना त्यावेळी केवळ अध्यात्म वाटत होतं. आज लोकांना ते केवळ अध्यात्म नाही तर ते एक शरीरशास्त्र आहे असं वाटायला लागलं. ज्या प्रकारच्या बदलांची वर्णनं इथं आपल्याला बघायला मिळतात त्या प्रकारचे बदल शरीरामध्ये शक्य आहेत, संभवनीय आहेत. विज्ञान त्या पद्धतीनं प्रयत्न करतंय. विज्ञान आता हे मान्य करायला लागलंय की शरीर चिरतरुण राहील असे बदल शरीरात होऊ शकतात. अशा प्रकारचं द्रव शोधता येऊ शकतं की जे घेतल्यावर शरीर अमर राहील, माणूस म्हाताराच होणार नाही, असं द्रव्य सापडू शकेल अशी आशा आता विज्ञानाला निर्माण झालेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी केवळ अध्यात्माच्या क्षेत्रात होत्या त्या आता विज्ञानाच्या आल्यात. महाभारतामध्ये ज्या शस्त्रास्त्रांचं वगैरे वर्णन आहे तशी शस्त्रास्त्र तयार करणं शक्य आहे असं आता विज्ञानाला कळायला लागलं. सूक्ष्म विषय, आपल्याला त्याचा खूप विस्तार करत बसणं आपलं प्रयोजन नाही. पण एक गोष्ट खरी आहे की सृष्टीची सुद्धा जीवन जगण्याची एक पद्धत असते, एक स्तर असतो, जसा शरीराला स्तर असतो. शरीरातले ते दोन स्तर म्हणजे प्राणवायू आणि अपानवायू. अपानवायू भौतिक शरीराचं सूक्ष्म रूप आहे आणि सूक्ष्म शरीर म्हणजे प्राणवायू हा सूक्ष्म शरीराच्या पदराचा भाग आहे, शेवटचं टोक आहे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीराचं अंतिम टोक म्हणजे प्राणवायू आणि भौतिक शरीराचं अंतिम टोक म्हणजे अपानवायू. या दोघांचं आलिंगन होतं आणि आलिंगनामध्ये दोघं एकमेकांच्या जागा ग्रहण करतात. अपानवायूची जागा प्राणवायू घेतो, प्राणवायूची जागा अपानवायू घेतो आणि तेवढे पदर फक्त तिथं उरतात. प्राणवायू खाली खेचला जातो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे शिल्लक राहतात आणि जे षटचक्र जे आहेत सहस्राच्या अलीकडची जी चक्र आहेत त्या षटचक्राचे केवळ पदर शिल्लक राहतात. कारण सहस्रार चक्राचं वर्णन पुन्हा वेगळं आहे, स्वतंत्र आहे, त्याचं स्वरूपच वेगळं आहे. आणि या षटचक्रांची केवळ पदर शिल्लक राहतात
पुढं माऊली म्हणतायत, ये रवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चिती होती, ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसी येती. अर्थात एरवी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी ते क्षणभर शोभलेली असते. ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण, तुम्ही माघारी जा. खर तर अपान वायू आणि प्राणवायू या दोघांची जिथं भेट होते तिथंच अद्वैत अवस्था प्राप्त व्हायला हवी. पण कुंडलिनी जागृत झाल्यामुळं, त्या कुंडलिनीच्या उपस्थितीमुळं या दोघांचं अस्तित्व जसंच्या तसं शिल्लक राहतं, म्हणजे तो पडदा शिल्लक राहतो. थोडासा सूक्ष्म विषय माऊलींनी इथं मांडलाय. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळते. सगुण आणि निर्गुण या दोघांना एक होण्यासाठी वेळच लागत नाही. अपान वायू त्याच्या अंतिम टोकाला पोहोचला आणि प्राणवायू त्याच्या अंतिम टोकाला पोहोचला की ते दोघं एकच झाले पाहिजे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद उरायलाच नको, हे तेव्हाच मिळाले असते, पण ते मिळत नाही. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती. कुंडलिनी जागृत न झालेल्या लोकांच्याही शरीराला मरण येतं. ते मरण म्हणजे काय असतं, प्राणवायू आणि अपानवायू या दोघांचं ते मिलन असतं, जिथं शरीर मिळतं आणि म्हणजे संपत, आणि हे दोघंही सूक्ष्म शरीरामध्ये विलीन होतात. प्राणवायू आणि अपानवायू. अपानवायू म्हणजे सूक्ष्म शरीराचं केंद्र म्हणा, आणि स्थूल शरीराचं केंद्र म्हणजे अपानवायू, आणि सूक्ष्म शरीराचं केंद्र म्हणजे प्राणवायू. हे दोघंही एकाच मिसळून जातात. सामान्यतः माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं सूक्ष्म शरीर तर जिवंत राहतं, पण त्या सूक्ष्म शरीरामध्ये प्राणवायू आणि अपानवायू मिसळून जातो. भौतिक शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोघांचं बीज तिथं असतं, पण या ठिकाणी मात्र परिस्थिती वेगळी होते. इथं ते दोघं मिसळतातच, म्हणजे मरणाची परिस्थिती इथं निर्माण होते. मरणच आहे एका अर्थाने, ज्याला आपण भौतिकदृष्ट्या मरण म्हणतो. ही प्रक्रिया मरणाच्या वेळी आपोआप घडते, स्वाभाविकपणे घडते. माणूस मरतो म्हणजे काय होतं, त्याच्या स्थूल शरीराचा जो अंतिम भाग आहे, अंतिम रूप आहे अपानवायू, तो संपतो. आणि तो अपानवायू संपतो म्हणजे काय होतो, तर तो सूक्ष्म शरीरात विलीन होऊन जातो. आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर सुद्धा हे शरीर असताना प्राणवायूच्या रूपाने या शरीरात वावरत असतं. म्हणून अपानवायू संपला म्हणजे स्थूल शरीराचा अंतिम भाग, ते बीज जेव्हा सूक्ष्म शरीरात येतं तेव्हा आपोआपच प्राणवायूही त्याच्यामध्ये मिसळून जातो. त्याला आपण मरण म्हणतो. ते मरण फक्त शरीराचं असतं, आत्म्याचं नाही. आत्मा सूक्ष्म शरीराच्या रूपानं असतोच. इथं मात्र प्रक्रिया वेगळी घडते की इथं ते मरण प्रकृतीनं आणलेलं नाहीये, निसर्गानं आणलेलं नाहीये, नियतीनं आणलेलं नाहीये. ही मरण अवस्था साधकानं प्रयोग करून आणलेली आहे. आणि म्हणून इथं शरीर मरत नाही. इथं स्थूल शरीरही जिवंत असतं आणि सूक्ष्म शरीरही जिवंत असतं. इथं स्थूल शरीर सूक्ष्म शरीरात आणि सूक्ष्म शरीर स्थूल शरीरात विलीन होतं. म्हणजेच अपानवायू प्राणवायू, प्राणवायू अपानवायूत मिसळतो. पण या दोघांचं मिसळणं घडून सुद्धा, या दोघांचं अलिंगन होऊन सुद्धा ह्यांचं द्वैत शिल्लक राहतं. हे द्वैत कशामुळे शिल्लक राहतं, तर कुंडलिनीच्या उपस्थितीमुळं. माऊली ते वर्णन करतायत. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, हे तेव्हाच मिसळून गेले असते. आणि हे सूक्ष्म म्हणजे स्थूल शरीर संपलं असतं, सूक्ष्म शरीर नव्या शरीराच्या शोधात गेलं असतं. पण तसं इथं होत नाही. परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. इथं कुंडलिनी या दोघांना तसंच ठेवते. एक जरी झाले तरी या दोघांना सूक्ष्म शरीरात विलीन होऊ देत नाही. ते तया ते म्हणे परवती, ती त्यांना म्हणते. परवती म्हणजे पलीकडं. तुम्हीची कायसी येते, तुम्ही इथं का आलात. माऊलींनी इथं थोडं संवादात्मक असं रूप त्याला दिलेलं आहे. आमच्या मराठीमध्ये एक लेखक होऊन गेले
त्यांनी या प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत. मला आता त्यांचं नाव यशवंत, मला आता नाव आठवत नाही, पण मराठीतले ते कथाकार आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या कथा लिहिल्या की त्या कथांमध्ये जी पात्र येतात ती पात्र शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना, गुणसूत्रांना त्यांनी पात्रांची रूपं दिलेली आहेत. नाव थोडं घुमतंय पण असं स्पष्ट तोंडात येत नाही. तर त्यांनी काय केलं, जे शरीरात गुणसूत्र असतात किंवा शरीरामध्ये बॅक्टेरिया किंवा काय म्हणू आपण त्याला प्रतिजैविक वगैरे जे असतात त्यांना पात्रांची रूपं देऊन कथांमध्ये आपल्या मांडली. तर आधुनिक कथेचं एक रूप म्हणून त्याचा खूप मोठा बारकाईने विचार होतो. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीत त्या कथांचं मूळ आपल्याला सापडतं. ज्ञानोबारायांनी शरीरातल्या त्या दृश्य अदृश्य शक्तींना पात्रांचं रूप देऊन आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये रेखाटलंय. त्याचा एक उत्तम नमुना इथं बघायला मिळतो. श्याम मनोहर त्यांचं नाव, आता आठवलं, त्यांचं नाव श्याम मनोहर नावाचे लेखक. त्यांच्या कथा या प्रकारच्या आहेत. माऊलींनी तसंच वर्णन केलं बघा. कुंडलिनी त्या दोघांना विचारते, तुम्ही इथं काय करताय? कुणाला? अपान वायूला आणि प्राणवायूला, या दोघांना विचारते, तुम्ही इथं काय करताय? तुम्ही अजून कसे काय एकत्र? अशा प्रकारचा प्रश्न ती कुंडलिनी करते. ऐके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही मुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. अर्थात अर्जुना, हे पहा, शरीरातील सर्व पार्थिव भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही व तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकते. आणि ती कुंडलिनी एवढंच फक्त ठेवते. स्थूल शरीराचा छोटासा भाग, सूक्ष्म शरीराचा छोटासा भाग तेवढा जिवंत ठेवून बाकी सगळं ती खाऊन टाकते. ऐके पार्थिव धातू आघवी, पार्थिव म्हणजे जड, जेवढं काही या शरीरामध्ये जड पदार्थ आहेत. जड काय काय या शरीरामध्ये? रक्त आहे, पाणी आहे, हाड आहे, मांस आहेत आणि वायू आहे, वात. या सगळ्यांना ती खाऊन टाकते. याला जड पदार्थ म्हणतात. शरीरातले हे जड पदार्थ आहेत. मन हे अजड या पदार्थामध्ये मोडतं. चैतन्य रूप या पदार्थामध्ये ते मोडतं. पण ती काय करते? ऐके पार्थिव धातू आगवी, जेवढे पार्थिव म्हणजे जड पदार्थ, जड धातू या शरीरामध्ये ती आगवी म्हणजे सगळीच. आरोगिता, आरोगिता म्हणजे खाऊन, काही मुरवी, सगळंच खाऊन टाकते ती, काही मागे ठेवत नाही. आणि आपाते तव ठेवी पुसोनिया, फक्त आपाते मात्र ती शिल्लक ठेवते. सगळा पार्थिव भाग खाऊन टाकते, बाकी सगळं ती चाटून पुसून साफ करून टाकते. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. अर्थात अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुम्ना नाडी पाशी राहते. आता ती जी कुंडलिनी आहे, ती कुंडलिनी शरीरातल्या सगळ्या जड पदार्थांना खाऊन टाकते, शरीरातल्या सगळ्या सूक्ष्म पदार्थांना खाऊन टाकते. या सगळ्यांना खाल्ल्यानंतर ऐशी दोन्ही भूते खाये, दोन प्रकारची भूत ती खाते, जे स्थूल आणि सूक्ष्म या दोघांनाही ती जवळपास खाऊन टाकते. दोन्ही भूते खाये, त्यावेळी संपूर्ण धाये, तेव्हा मात्र ती तृप्त होते. कारण प्रचंड तिला भूक लागलेली आहे. ती भूक तिची यावेळी मात्र शांत होते. आणि मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी, आणि मग ती सुषुम्नेच्या जवळ, सुषुम्ना नाडीच्या जवळ, म्हणजे जिथं ती नाडी जिथं होती त्या जागेवर सौम्य होऊन राहे, तिथं ती थोडी तृप्त होते, शांत होते, निश्चल होते, आणि तिथं ती थांबते. आणि मग पुढं शरीरामध्ये काय बदल होतात या सगळ्याचं वर्णन आपण उद्या करूयात. आता मात्र आपण इथं थांबूया.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.